डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या ऐतिहासिक माणगाव परिषदेमुळे माणगावला विशेष महत्त्व आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त इथल्या बौद्ध समाजाच्या वतीनं ॲडव्होकेट संदीप कदम यांचं भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. सर्जेराव फुले या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी होते. ॲडव्होकेट संदीप कदम यांनी संविधानाचं देशाच्या एकात्मतेसाठीचं महत्त्व विशद करताना प्रत्येक भारतीयानं संविधानाचा अभ्यास करून त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे असं सांगितलं. निर्माण झालेले आहे की संविधानाच्या अशा पद्धतीचे कार्यक्रम करून संविधानाची जेवढा संविधानाचा प्रसार करता येईल किंवा संविधानासंबंधी जागरूकता निर्माण करता येईल तेवढे आपण सर्वजण या ठिकाणी करूया. त्यासंबंधी संविधानाचं रक्षण करण्याकरता आम्हाला प्रसंगी रस्त्यावर उतरावं लागलं तरीसुद्धा आम्ही तयार आहोत. परंतु कुठल्याही परिस्थितीत संविधान आणि संविधानातील असणारे हक्क अधिकारांची पायमल्ली आम्ही होऊ देणार नाही, अशा पद्धतीने या ठिकाणी सर्वांनी एकमुखाने निर्धार केलेला आहे. माणगाव येथील ऐतिहासिक असणाऱ्या ठिकाणी बौद्ध समाजाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या संविधान याविषयी मला या ठिकाणी व्याख्याते म्हणून बोलवून संविधानासंबंधी जी काय चर्चा घडवून आणली, तो संवाद निर्माण झाला. यासाठी उपस्थित असणारा सर्व बौद्ध समाज असेल, आपले अध्यक्ष असतील, वैभव कांबळे साहेब असतील किंवा शिंगे साहेब या ठिकाणी सर्व उपस्थित राहिले. यावेळी प्रमोद कांबळे यांनी प्रत्येक भारतीयाला सन्मानानं जगण्याचा अधिकार संविधानानं दिला असल्याचं सांगितलं. यावेळी किसन गवळी, अतिश गवळी, हर्षल कांबळे, ॲडव्होकेट राजीव शिंगे, महेंद्र जाधव आदींनी मनोगत व्यक्त केली. यावेळी बौद्ध समाज बांधव उपस्थित होते.